हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आपण घेत आहोत इयत्ता 6वी गणित नवीन अभ्यासक्रम आपला सुरू आहे आणि आज आपण सुरुवात करत आहोत प्रकरण 6वे अपूर्णांक. चला तर मित्रांनो सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडत असल्यास तुमच्या मित्रांनाही शेअर करा, लाईक करा. चला मित्रांनो, वेळ न घालवता सुरुवात करूया. अतिशय महत्त्वाचं असं चॅप्टर अपूर्णांक. मित्रांनो, सराव संच 6.1 आपण घेणार आहोत. चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, खालील अपूर्णांकांची तुलना करा आणि काही अपूर्णांक दिलेत. चला मित्रांनो, जरा आपण डिटेलवरती घेणार आहोत त्यामुळे वहीवर घेऊया. तर मित्रांनो, आपल्याला दिला आहे खालील अपूर्णांकांची तुलना करा 8/3 आणि 5/2. जर समजा 8 आणि 5 या संख्येची जर तुलना करायला सांगितली तर आपण सहज तुलना करतो. 8 हा मोठा आहे, नाही का? या पद्धतीने हा 8 मोठा आहे आपण लिहू शकतो. मात्र मित्रांनो, हे लक्षात ठेवा, ज्यावेळेस मात्र आपल्याला अपूर्णांकाची तुलना करायची असते त्यावेळेस छेद जो आहे ना मित्रांनो, हा सारखा असायला हवा. हे लक्षात असू द्या. आणि इथे नेमकं तेच आहे, छेद सारखे नाहीत. मग छेद सारखे नाहीत तर आपल्याला आधी छेद सारखे करून घ्यावे लागतील. म्हणजेच काय, या 3 व 2 जे छेद आहेत त्यांचा आपल्याला लसावी काढावा लागेल. तर मित्रांनो, दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान करण्यासाठी छेदाचा लसावी आपण काढला तर तो आला 6. आता लसावी 6 आहे तर मित्रांनो, आपल्याला छेदामध्ये 6 आणावे लागतील. मग ते आपण नेमके कसे आणायचे? तर बघा, इकडे लिहितो मी 8/3 आहे. हा कसा लिहिता येईल मला? जर छेद 6 करायचा असेल तर करता येईल. जर 2 ने गुणलं याला तर 6 होतात, म्हणजे 3 गुणिले 2. जर आपण छेदाला 2 ने गुणलं तर अंशालाही गुणावं लागेल, म्हणजे 8 गुणिले 2. म्हणजे मित्रांनो, याची किंमत किती झाली? 16 झाली. आणि याची किंमत किती झाली? 3 दुणे 6. आता हे दोन्ही अपूर्णांक सारखेच आहेत. 8/3 आणि 16/7 यांचं मूल्य जे ते सारखंच आहे. आता 5 आणि 2 जो आहे याचा सुद्धा आपल्याला छेद 6 करावा लागेल, म्हणजे 5/2. तर याला 6 जर करायचा असेल छेदाला तर ऑब्व्हियसली मित्रांनो याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग करूया. 2 गुणिले 3, छेदाला 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणजेच अंशालाही 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. याची किंमत आली मित्रांनो 15/6. मित्रांनो, 8/3 याच्याशी बरोबर आहे, 5/2 याच्याशी बरोबर आहेत. फरक काय झाला तर दोन्ही ठिकाणी 6 आले, म्हणजे छेद सारखा झाला. त्यामुळे आपल्याला मित्रांनो सहज लिहिता येईल की 16/6 आणि 15/6 मध्ये कोणता अंक मोठा आहे. तर फ्रेंड्स, मी इथे असं लिहितो 16/6 आणि 15/6 याची जर तुलना केली तर सहज मित्रांनो लक्ष येईल हा सारखा आहे, त्यामुळे काही प्रश्न नाही. 16 मोठा आहे म्हणजे आपल्याला हा असा लिहिता येईल. आणि 16/6 म्हणजे काय होता? तर 8/3. म्हणजेच 8/3 हा अपूर्णांक मोठा आहे 5/2 पेक्षा. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हे कळालं असेलच. आता काय लक्षात ठेवणार? तर आधी छेद बघायचा. जर छेद सारखा असेल तर अंशावरतीच डिपेंड आहे की तो कोणता मोठा आहे असं. जर छेद सारखा नसेल तर सुरुवातीला आपल्याला छेद सारखा करावा लागतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढचं गणित बघूया. आता काय आपल्याला वेळ लागणार नाही, कारण की ते तुम्हाला समजलं आहे. आता बघा, 4/9 आणि 3/7 इथे जर बघितलं आपण तर इथे सुद्धा मित्रांनो आपल्याला दिसतोय 9 आणि 7 हे भिन्न आहेत. म्हणजेच काय थोडक्यात, तर यांचा सुद्धा छेद सारखा नाही. तर आपल्याला काय करावं लागेल? तर यांचा लसावी काढावा लागेल. आता मित्रांनो, याचा लसावी जर आपल्याला काढायचा असेल तो येणार 63. म्हणजेच काय, 4/9 याचा सममूल्य आपल्याला शोधायचं आहे आणि ज्याचा छेद 63 असेल. मग 9ला कितीने गुणलं म्हणजे 63 होतात? तर 7ने. छेदाला 7ने गुणलं म्हणजे अंशालाही 7ने गुणावं लागेल. 7×4 28 आणि 7×9 63. तसंच इकडे करायचं आहे. 3/6 आहे, याचं सममूल्य काढायचं आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला याला 63 करायचं आहे. 63 करायचं म्हणजे किती गुणावं लागेल? तर 9ने गुणावं लागेल. इथे सुद्धा आपण 3 गुणिले 9 करणार. तर मित्रांनो, इथे मिळाला 27 आणि इथे मिळाला 63. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला सहज ठरवता येतं आहे 28. दोन्ही छेद समान झाले, इकडे लक्षात घ्या. 28/63 इकडे लिहिला आणि 27/63 इथे लिहिला. आता यामध्ये छेद समान आहे, त्यामुळे 28 आणि 27 कोणता मोठा आहे? तो ऑब्व्हियसली 28 मोठा आहे. तर हा इकडे येणार. 28/63 चा मूल्य कोणता होता? 4/9 होता.
आणि याचं सममूल्य काय होता तर 3/7 होता. अशा पद्धतीने हे करावं लागतं. पुढचा प्रश्न बघा, 7/9 आणि 10/14. मित्रांनो इथे सुद्धा तुम्हाला दिसतंय, इथे सुद्धा छेद सारखा नाही. म्हणजे छेदांचा लसावी काय बघा, छेदांचा लसावी डायरेक्ट लिहूया, छेदांचा लसावी. आता हा किती मित्रांनो, 10 आणि 14चा लसावी तुम्ही काढला, तुम्हाला काढता येतं तर तो शक्यतो 70 येईल बघा. 70 लसावी आहे. तर मित्रांनो छेदामध्ये आपल्याला 70 करायचे आहेत. आता इथे 7/10, इथे 70 करायचं आहे. म्हणजे ऑब्व्हियसली 10 गुणिले 7 करावं लागतील. खाली 7 केले म्हणजे अंशालाही 7 करावं लागतील. काय मिळालं मित्रांनो, 49/70 ही आली याची व्हॅल्यू. आता 9/14ला घेऊया. 9/14 बरोबर इथे 70 करायचे आहेत. मग मित्रांनो 14×5 = 70 म्हणजे 5ने गुणावं लागेल. इथे 5ने गुणलं म्हणजे वरतीही 5ने गुणावं लागेल. तर मित्रांनो आलं उत्तर 45/70. आता मित्रांनो तुलना सहज आपल्याला करता येईल. 49/70 आहे, इकडे 45/70 आहे. तर मित्रांनो 49 आणि 45मध्ये 49 मोठा आहे, म्हणजे हा इकडे असा येणार. आणि याची सममूल्य संख्या होती 7/10, पूर्णांक होता 7/10 आणि याचा होता 9/14, म्हणजे 7/10 हा अपूर्णांक मोठा आहे. चला मित्रांनो आता पुढचा प्रश्न बघा, खालील अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहा. आता इथे मित्रांनो 3 अपूर्णांक दिलेत, 11/8, 2/4, 7/2. इथे सुद्धा छेद खूप इम्पॉर्टंट असतो. 8, 4, 2 दोन्ही तिघांचे छेद वेगवेगळे आहेत, म्हणजे यांचा लसावी करून आपल्याला समान छेद करावा लागेल. तर मित्रांनो 8, 4, 2 जे की भिन्न छेद आहेत यांचा लसावी काढू. 8, 4 व 2चा लसावी काढू. आता मित्रांनो लसावी मसावी मागच्या चॅप्टरमध्ये आपण शिकलेलो आहोत, तुम्हाला काढता येईलच. लसावी बरोबर किती येणार मित्रांनो, तर तो येणार 8. म्हणजे 8 लसावी आला तर सगळ्यांचे छेद आपल्याला 8 करावे लागतील, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता फ्रेंड्स हे आपल्याला सोडवायचं आहे, तर चला सोडवूया. पहिला अपूर्णांक घेतो, 11/8 आहे मित्रांनो. इथे काही करण्याची गरज नाही कारण की ऑलरेडी 8 आहे. दुसरा अपूर्णांक घेतोय मी 2/4. मित्रांनो छेदात 8 करायचा आहे, म्हणजे 4ला कितीने गुणावं लागेल, तर ऑब्व्हियसली 2ने गुणावं लागेल. आणि जर छेदाला 2ने गुणलं तर त्याच संख्येने अंशालाही गुणायचं असतं. म्हणजे याची किंमत आली 4/8. मित्रांनो दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद 8 झाला. तिसरा अपूर्णांक आहे 7/2. याला सुद्धा आपण सममूल्य अपूर्णांक मिळवूया की ज्याचा छेद 8 असेल. आता मित्रांनो हा 2 होता, तो 2 इथे लिहिला. आता याला किती गुणावं लागेल, तर 8 होतील, तर 4ने. इथे 4ने गुणलं म्हणजे वरतीही 4ने गुणावं लागेल. 7×4 = 28 आणि 4×2 = 8. मित्रांनो तिन्ही अपूर्णांकांचे छेद 8, 8, 8 झालेले आहेत. तर ऑब्व्हियसली या तिन्ही अपूर्णांकांमध्ये जर आपण आपल्याला विचारले उतरता क्रम, काय विचारले आपल्याला, उतरत्या क्रमाने लिहायला सांगितलं, तर उतरता क्रम कोणता लिहिणार मित्रांनो, तर आपल्याला हे कळतंय. यामध्ये उतरता क्रम म्हणजे सुरुवातीला मोठी संख्या, या 3 संख्यात लक्षात घ्या, ही तर काही चेंज झाली नाही. याच्यामध्ये सर्वात मोठी ही आहे, म्हणजे 28/8. 28/8 नंतर 11/8 येईल बघा, 11/8 आणि नंतर येईल 4/8. बरोबर आहे, म्हणजे हा झाला उतरता क्रम. ही मोठी झाली, ही त्यापेक्षा छोटी, ही त्यापेक्षा छोटी. आता 28/8ची किंमत किती आहे, 7/2. आता ओरिजिनल किंमत टाकून द्या, 11/8 11/8च होती. आणि 4/8 म्हणजे किती होती, तर 2/4. हा झाला याचा उतरता क्रम. सिमिलरली आता पुढेही सेमच आहे बघा, 19/6, 5/3 आणि 7/4 आहे. इथे पण जर मित्रांनो बघितलं तर 6, 3, 4चा आपल्याला लसावी काढावा लागेल. 6, 3 व 4चा लसावी काढू, म्हणजे छेदाचा आपल्याला लसावी काढावा लागेल. तो लसावी काढून आपण छेद सारखे करतो आणि त्यावरनं ठरवतो. आता फ्रेंड्स 7, 3, 4चा लसावी येणार 12. लसावी बरोबर 12, त्यामुळे मित्रांनो लसावी काढता यायला लागेल. चला सुरुवात करूया. आता पहिला अपूर्णांक आहे 19/6. मित्रांनो छेदाला आपल्याला 12 करायचा आहे, ऑलरेडी 6 आहे, म्हणजे कितीने गुणावं लागेल, तर 2 आणे. इकडे 19 आहेत, इकडे 2 आणे, म्हणजे इकडे सुद्धा 2 आणे, 38/12. ओके फ्रेंड्स, इकडे बघूया आता 5/3 दिला आहे. आता फ्रेंड्स याला 12 आणायचं आहे, म्हणजे कितीने गुणावं लागेल, तर ऑब्व्हियसली 4ने. इथे 4ने गुणलं म्हणजे वरतीही 4ने गुणावं लागेल. किती मिळाले, 5×20, 4×12, छेद समान झाला दुसऱ्याचा. तिसरा घेऊया 7/4. 7/4 मध्ये मित्रांनो इथे 4 आहे, 12 करायचे म्हणजे 3ने गुणावं लागेल. खाली 3ने गुणलं म्हणजे वरतीही 3ने गुणावं लागेल. मित्रांनो 21/12.
तिघांचेच छेद समान झाले आहेत. याच्यावरून आपल्याला सहज कळतं 38 मोठी आहे, नंतर 21 मोठी आहे, नंतर 20 मोठी आहे. त्यामुळे पहिला अपूर्णांक इथे येणार 38/12 येईल. दुसरा त्याच्यापेक्षा मोठा 21/12 येईल. आणि शेवटचा म्हणजे 20/12 उतरता क्रम लिहितोय आपण, नाही का. आणि मात्र ही संख्या राहू आपण मूळ संख्येनंतर लिहायची. 38/12 म्हणजे कोणता अपूर्णांक होता? 19/6. 19/6 ही मोठी आहे. त्याच्यानंतर छोटी 20/12 म्हणजे किती? 5/3 आहे. आणि नंतर सर्वात शेवटी 21/12 म्हणजे 7/4. सॉरी मित्रांनो, नीट लक्षात घ्या, 7/4. आणि शेवटी होती 20/12. 20/12 म्हणजे 5/3. अशा पद्धतीने उतरता क्रम याचा आपल्याला लिहिता येईल. चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न मित्रांनो सोडवा. काय दिलंय बघा, तर थोडक्यात 2 अपूर्णांकांची बेरीज आपल्याला करायची. इथे पण छेद खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. आता इथे 10 आहे. जर छेद सारखा असेल तर अंशाची सहज बेरीज करून टाकायची. आता इथे काही प्रश्नच नाही आहे, 10 आहे, त्यामुळे काही करण्याची गरज नाही. कसं लिहिणार बघा, 10 किंवा छेद 10 हा समान आहे. मग याची बेरीज कशी करणार? तर एकदम सोपं आहे. छेद समान असेल तर एकदम सोपं. 7/10 अधिक 3/10. आता दोघांचा छेद सारखा आहे त्यामुळे तो 1/10 लिहायचा आणि अंशांची बेरीज करायची. 7 अधिक 3 म्हणजे मित्रांनो मिळाली 10/10. आणि 10/10 काय असतं मित्रांनो? तो उत्तर असतं याचं 1. कोणत्याही संख्येला त्या संख्येने बघितलं तर उत्तर 1 येतं, त्यामुळे याचं उत्तर आलं 1. आता फ्रेंड्स पुढचा प्रश्न बघा, 3/4 आणि 2/6. आता फ्रेंड्स इथे लक्षात घ्या, हा 4 आहे, 6 आहे, म्हणजे छेद सारखा आहे का? नाही. अपूर्णांकाची बेरीज करताना लक्षात ठेवा छेद सारखा करावा लागेल. मग आता 4 आणि 6चा छेद सारखा करतो म्हणजे काय करतो? यांचा लसावी काढतो आणि ती संख्या तिथे आणण्याचा प्रयत्न करतो. 4 व 6चा लसावी काढू किंवा 4 व 6चा लसावी लिहूया डायरेक्ट. लसावीवर मित्रांनो तो किती येणार? तर 12 येणार. म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला 12 करायचा आहे. हा मी कसं लिहितो बघा, 3/4 बरोबर. आता इथे 12 करायचं म्हणजे किती गुणावं लागेल? तर 3ने गुणावं लागेल. इथे 3ने गुणलं म्हणजे इथे 3ने गुणणार, म्हणजे हा मिळाला 9/12. 3/4ची समूल्य अपूर्णांक 9/12. तसाच 2/6चा करूया. 2/6चा अपूर्णांक करूया. 6 गुणिले 2 म्हणजे 12 होतील. इकडे 12 2ने गुणलं म्हणजे इथे 2ने गुणावं लागेल, म्हणजे मिळाले 4/12. मग मित्रांनो 3/4 अधिक 2/6 म्हणजेच काय केलं आपण? 9/12 अधिक 4/12. याची सममूल्य किंमत आणि याची सममूल्य किंमत ही टाकली. आता हे तर मी तुम्हाला सांगितलं 12 छेद असतील तर तो 1च लिहा. अंशाची बेरीज करा. 9 अधिक 4. 9 अधिक 4 किती होतात मित्रांनो? 13. तर याचं उत्तर आलं 13/12. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने हे तुम्हाला सहज सोडवता येईल. आता पुढचे गणित तर अतिशय सोपं समजायला होईल तुम्हाला. का? तर पूर्ण इतकं लिहिण्याची गरज नाही, डायरेक्ट तुम्हाला लसावी काढून लिहायचं आहे. आता पुढचा प्रश्न बघा काय, 1/3 आणि 7/5. मित्रांनो सुरुवातीलाच काय बघणार? छेद भिन्न आहेत. मग 3 व 5चा लसावी काढू. 3 व 5चा लसावी काढू. डायरेक्ट काढतो. किती येणार? 5×3=15 नाही का? लसाव्याला 15 म्हणजेच आपल्याला छेद 15 करायचा आहे. आता मित्रांनो इथे आता डायरेक्ट लिहितो मी 3. आता छेद जर 15 करायचं असेल तर कितीने करावं लागेल? किंवा डायरेक्ट लिहितो बघा, 1/3 अधिक 7/5 हे सोडवायचं आहे. तर काय येतं बघा, इथे 15 करायचं आहे मला, तर ऑब्व्हियसली मित्रांनो इथे 5ने गुणावं लागेल. इथे 5ने गुणलं म्हणजे वरती 5ने गुणावं लागेल, अधिक हा 5 आहे, इथे पण 15 काय म्हणजे 3ने गुणावं लागेल. इथे 3ने गुणलं म्हणजे वरतीही 3ने गुणावं लागेल. मग मित्रांनो उत्तर काय येतं? 5×1=5, 5×3=15. छेद समान झालं इकडे बघा. 7×1=21 आणि 5×3=15. मित्रांनो छेद समान आहे, 1च लिहा आणि अंशाची बेरीज करा. 5 अधिक 21 म्हणजे मिळाले 26/15. अशा पद्धतीने याचं उत्तर तुम्हाला सहज लिहिता येईल. पुढचंही लगेच बघूया. 3/10 व 5 आहे मित्रांनो. ऑब्व्हियसली मित्रांनो छेद जर सारखा करायचा आहे तर इथे 2ने गुणावं लागेल म्हणजे 10 होईल नाही का? एलसीएम काढू नका. इथे डायरेक्ट 10 आणायचं, इथे 10 आणायचं आहे. एलसीएम 10च येणार आहे त्याचा लसावी, पण डायरेक्टही तुम्ही लिहू शकता बघा. 3/10 अधिक 4/5 बेरीज केव्हा होणार आहे? ज्यावेळेस छेद सारखा. मग छेद सारखा करण्यासाठी इथे 10 करण्यासाठी 2ने गुणावं लागेल. इकडेही 2ने गुणून टाका. काय मिळतं बघा, 3/10 अधिक 4×2 = 8 आणि 5×2 = 10. आता फ्रेंड्स
इथे तुमच्या लक्षात आलं असेल छेद सारखा आहे तो आपण एकदा लिहितो आणि अंशांची बेरीज करतो. 3 अधिक 8 म्हणजे मित्रांनो उत्तर आलं 11/10. मित्रांनो पुढचा प्रश्न वजाबाकी. काही फरक पडत नाही बेरीज वजाबाकीमध्ये. फक्त काय लक्षात ठेवायचं छेद सारखा आहे का, आणि इथे तो सारखा आहे म्हणजेच काय छेद फक्त एकदा लिहायचा, अंशांची बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. इथे वजाबाकी आहे म्हणजे इथे सुद्धा वजाबाकी होणार. ओके 5 + 2 3 3/3 म्हणजे उत्तर आलं 1. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागितलं उत्तर 1 येतं, त्यामुळे याचं उत्तर आलं 1. पुढची ही वजाबाकी आहे 3/5 वजा 3/7. मित्रांनो इथे जरी अंश सारखा असेल नसेल काही फरक पडत नाही, छेद सारखा असायला पाहिजे आणि छेद सारखा नाही म्हणजे इथे काढावं लागेल आपल्याला लसावी. 5 आणि 7चा लसावी किती येणार? 5 × 7 = 35. चल लसावी बरोबर 35. तोही लिहून काढा. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला 35 छेदामध्ये आणायचं आहे. डायरेक्ट लिहितो मित्रांनो मी. 3/5 ही पहिली संख्या. आता मित्रांनो 35 आणायचं म्हणजे किती गुणावं लागेल तर 7ने गुणावं लागेल. इथे 7ने गुणलं म्हणजे वरतीही 7ने गुणा. हा वजा आहे तो वजा इथे करतो. हा 7 आहे हा 7 इथे. इथे 35 करायचं म्हणजे इथे 5ने गुणावं लागेल आणि वरतीही 5ने गुणावं लागेल. आता मित्रांनो 7 × 1 = 21, 5 × 7 = 35, पुन्हा 3 × 5 = 15, 7 × 5 = 35. मित्रांनो छेद सारखा आहे एकदा लिहिणार आणि अंशांची काय करणार तिथे वजाबाकी इथे वजाबाकी करा. 21 + 15 उत्तर काय मिळतं मित्रांनो? 21 मधनं 15 तुम्ही जर घालवले तर जे उत्तर मिळेल भागिले 35 करा. 21 मधनं 15 जर घालवले तुम्ही मिळतात मला 6, म्हणजे याचं उत्तर आहे 6/35. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो नेमका काय आहे. एका भूखंडाच्या 2/5 भागात घर बांधले आहे, उरल्या भागात बाग केली आहे, तर किती भागात बाग केलेली आहे? आता मित्रांनो एक पूर्ण भूखंड आहे. पूर्ण भूखंड किती आहे तो 1, बरोबर आहे. या भूखंडात त्यांनी काय केलंय 2/5 भागात घर बांधले आहे. 2/5 भागात घर बांधले आहे. उरल्या भागात बाग केलेली आहे तर किती भागात बाग केलेली आहे? आता उरलेल्या भागात बाग केली तर मित्रांनो हे लक्षात घ्या, हा समजा तो भूखंड आहे, बरोबर आहे. याच्यात 2/5 भाग केले साधारणपणे किती एवढा भाग असेल तो उरल्या भागामध्ये काय बाग केलेली असं त्यांचा प्रश्न विचारले. आकृती समजण्यासाठीचा काढली मी फक्त, बरोबर आहे. तर इकडे समजा घर बांधलं आहे, इकडे बाग केलेली आहे. तर घर आणि बाग मिळून एक भूखंड होतो हे तर आपल्याला माहिती आहे नाही का. घर आणि बाग मिळून एक भूखंड होणार. मग हे लिहिता कसं येईल आपल्याला? बागेसाठी उरलेला भाग बरोबर, बघा कसं लिहिता येईल. बागेसाठी उरलेला भाग जो की आपल्याला काढायचा आहे, उरलेला भाग बरोबर हा कसा काढणार मित्रांनो? जर हा भूखंड आहे, एक भूखंड आहे, हे घर आहे, ते उरलेलं भाग नाही का, ही जागा बागेसाठी असणार आहे. मग बागेसाठी उरलेला भाग म्हणजे काय? भूखंडातनं घराचा भाग वजा करावा लागेल. मग पूर्ण भूखंड वजा घर बांधलेले भाग, घर बांधलेला भाग. ओके मित्रांनो. आता पूर्ण भूखंड किती आहे? 1 आहे. घर बांधलेला भाग किती आहे? 2/5 आहे. म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला तर वजाबाकी करावं लागेल. अपूर्णांकाची वजाबाकी आपण शिकलो जाता काय करतो त्यासाठी, तर आपण काय करतो तर तिथे आपण आधी छेद सारखा करतो. आता मित्रांनो हा जरी तुम्हाला पूर्णांक दिसत असला तरी सुद्धा याला 1/1 असतोच हा नाही का. मग ही वजाबाकी केव्हा होते? ज्यावेळेस दोघांचे जे छेद आहे ते सारखे होतात. इथे काही नाही म्हणजे 1 आहे तर इथे 5 आणावं लागेल, कारण की 1 आणि 5 = 5. तिथे 5 आणण्यासाठी काय करावं लागेल मला तर याला 5ने गुणावं लागेल, म्हणजे एकाला 5ने गुणावं लागेल. याला 5ने गुणले म्हणजे वरती 5ने गुणावं लागेल. इथे 5ने गुणले, हा 2/5 तसाच येईल. काय तर मित्रांनो बघा 5×1 = 5 आणि 5×1 = 5. दोन ठिकाणी 5 आले वजा 2/5. आता मित्रांनो दोघी ठिकाणी छेदात 5 सारखा आहे त्यामुळे तो एकदा लिहिणार आणि यांची वजाबाकी करणार. 5 वजा 2. मग मित्रांनो अंशाची वजाबाकी केली, 5तनं 2 गेले 3, 3/5. म्हणजेच काय तर बागेसाठी उरलेला भाग किती आहे तर 3/5 एवढा भाग उरलेला आहे. लिहून टाका.
बागेसाठी उरलेला भाग किती आहे, तर 3/5. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने लिहायचे. भेटूया उद्या स्वाध्याय 6 मध्ये. टेक केअर, गुड बाय. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.